पोलिसांच्या तावडीतून बेड्यांसह 2 सराईत गुन्हेगार पळून गेल्याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी 4ही कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे। अमळनेर तालुक्यातील लोणे आणि पिंपळे येथील गुरे चोरी प्रकरणात LCB पोलीस संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, हरिलाल पाटील, राहुल कोळी यांनी तांत्रिक मुद्द्यांच्या आधारे चोरांचा तपास लावला। जळगाव येथील अकील कादिर पिंजारी, शाकीर शाह, अरमान शाह, अमजद शेख, फकीर कुरेशी, आफताब आलम शेख रहीम यांना पकडून LCB पोलीस 22 रोजी रात्री जळगावहून अमळनेरला आणत होते। त्यात शाकीर शाह, अरमान शाह व अमजद शेख, फकीर कुरेशी हे सराईत गुन्हेगार असल्याने त्यांना बेड्या घालून शासकीय वाहनांच्या मागच्या सीटवर बसवले होते। रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास कुरे गावाजवळील सतीमाता मंदिराच्या रेल्वे अंडरपास बोगद्यात गतिरोधकाजवळ वाहन हळू होताच मागच्या सीटवर बसलेल्या दोन्ही गुन्हेगारांनी संधीचा गैरफायदा घेत वाहनातून उतरून अंधारातून पळून गेले। रेल्वे रूळ ओलांडून चोरटे शेतातील पिकांमध्ये गायब झाले। LCB पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा शोध घेतला असला तरी ते बेड्यांसह पोलिसांच्या तावडीतून पळून गेल्याने पोलिसांवर नामुष्की ओढवली होती। या बाबीची पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी गांभीर्याने दखल घेत 4ही पोलिसांना जबाबदार धरून कर्तव्यात कसुरी केली म्हणून निलंबित केले आहे। दरम्यान फरार आरोपींच्या शोधार्थ LCB पथक रवाना झाले आहे।